नमस्कार, मी संगीता भांडवले। आजच्या रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। चला तर मग आज आपण बनवणार आहोत द्राक्षाचे सरबत, किंवा याला द्राक्षाचा ज्यूस देखील आपण म्हणू शकतो। अतिशय सोपी अशी ही पद्धत, झटपट होणारी आणि चवीला छान असं हे सरबत उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये आपण हे सरबत आज बनवणार आहोत। यासाठी या ठिकाणी 250 ग्रॅम द्राक्ष घेतलेली आहेत। द्राक्षाचा घड आणल्यानंतर सुरुवातीला मिठाच्या पाण्यामध्ये तो बुडवून ठेवायचा आहे आणि याच्यावर जो पांढरा असा औषध फवारणीचा जो लेयर असतो तो निघेपर्यंत त्याला थोडंसं असं चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर ही द्राक्ष अशी ताटामध्ये सुटी करून घ्यायची आहेत। द्राक्ष सुटी केल्यानंतर देखील तुम्ही याला मीठ लावून चोळून धुवून घेऊ शकता किंवा अगोदर देखील धुवून घेऊ शकता। आता ही सुटी केलेली द्राक्ष एका मिक्सरच्या जारमध्ये आपण घालून घेऊ। द्राक्ष थोडीशी आंबटच असतात म्हणून या ठिकाणी मी मोठे 4 ते 5 चमचे साखर घातलेली आहे। साखरेचे प्रमाण द्राक्षाच्या आंबट गोडपणावर अवलंबून असते। आता अतिशय छान अशी चव येण्यासाठी आपण या ठिकाणी अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहोत, म्हणजेच अर्धा चमचा लिंबाचा रस आपला यामध्ये घालून घ्यायचा आहे। 4 ते 5 पुदिन्याची पाने देखील घालून घ्या। लिंबाचा रस आणि पुदिन्याची पाने यामुळे या सरबताची गोडी खूपच छान येते। आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून मिक्सरच्या जारला हे फिरवून घ्यायचं आहे। छान असा हा ज्यूस आता आपला तयार झालेला आहे। ज्यूस आता हा गाळून घ्यायचा आहे। द्राक्षाचं जे वरचं हिरवं आवरण असतं ते थोडंसं असं या चाळणीमध्ये शिल्लक राहिलेलं आहे। चमच्याच्या साहाय्याने याला थोडंसं याचा जो पल्प आहे तो काढून घ्या। जास्तीचं जर राहिला असेल तर तुम्ही पुन्हा याला थोडंसं पाणी घालून, अगदी अर्धा कप पाणी घालून पुन्हा याला मिक्सरला फिरवून घ्या। छान आता सर्व ज्यूस आपला या ठिकाणी तयार झालेला आहे। हा जो पल्प निघलेला आहे तो फेकून न देता तुम्ही याला थोडीशी हळद आणि बेसन पीठ घालून ज्या ठिकाणी असे सनबर्न झालेले आहे त्वचा त्या ठिकाणी ते लावू शकता। आता या ठिकाणी सजावटीसाठी एका द्राक्षाला असं मधोमध कापून त्याला हार्ट शेप दिलेला आहे। अगदी सजावटीसाठी तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता। अतिशय कमी वेळेमध्ये हे सरबत तयार झालेलं आहे। चवीला अतिशय छान लागतं। अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। आता या ठिकाणी मी सजावटीसाठी 1 ते 2 पानं पुदिन्याची घातलेली आहेत। झालं आपलं सरबत तयार। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। बाय बाय।